हरि प्राप्ती से उपाय धरावे संतांचे ते पाय तेने साधती साधने तुटती भवाची बंधने संताविण प्राप्ती नाही संताविण प्राप्ती नाही ऐसे वेद देते ग्वाही तेने साधती साधने तुटती भवाची बंधने एका जनार्दनी संत एका जनार्दनी संत पूर्ण करीती मनोरथ तेने साधती साधने तुटती भवाची बंधने समचरण सरोजं सांद्रनीनाम्बुदाभं जगननिहितपाणिं मण्डनं मण्डनानां तरुण तुलसीमाला कंदनं कञ्जनेत्रं सदय धवलहासं विठ्ठलं चिन्तयामि पांडुरंगा पांडुरंगा करो प्रथम नमन दुसरे चरणा संतांचे या त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरुदास तुकायवंत प्रवेश्रमवाच मिमां प्रसुप्तां संजीवयत्य किल शक्तिधर स्वधाम्ना अन्यांश हस्तचरण श्रवणत्वगादिनी प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं कलावज्ञ जीवो तथावतानं कलंकं तेजोदे कामोदे वक्त्रं कलानेशवादात्मनोदार्घदक्षं समाधिस्तमूर्तिं भजे ज्ञानदेवं नमो सद्गुरु तुकया ज्ञानदीपा नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ति नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती जयांचे केल्या स्मरण होय सकळ विद्यांचे अधिकरण तेजे बंधू श्री चरण श्री गुरूंचे ते नमस्कार हरि प्राप्ती से उपाय धावे संतांचे ते पाय
तेने साधती साधने तुटती भवाची बंधने. प्राप्त प्रसंगी भगवत चरणावरती सेवा समर्पित करण्यासाठी आपल्या सर्वांच्या पुढे म्हणून दाखवलेला अभंग श्रीमंत श्री शांती ब्रह्म एकनाथ महाराज यांचा 4 चरणाचा अभंग आहे. गोड असा अभंग आहे. बहुतेकांच्या पाठातला सुद्धा आहे, बहुतेकांच्या पाठातला सुद्धा आहे आणि गोड असा अभंग आहे. काय सांगतात श्रीनाथराय या अभंगातून? तर श्रीनाथ बाबा तुम्हा सर्व जीवांना भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. जन्माला आलेला प्रत्येक मनुष्य म्हणून जन्माला आलेला प्रत्येक असं म्हणा, कारण अन्य ठिकाणी हे ज्ञान नाही. एक विषय पुढे, माणूस म्हणून जन्माला आलेला प्रत्येक जीव आता त्या जीवाचं, त्या माणसाचं पहिलं कर्तव्य मानवी देहामध्ये आल्यानंतर काय असेल तर त्यांनी देवाची भेट घेतली पाहिजे. त्यांनी देवाचं दर्शन घेतलं पाहिजे. बाकी सर्व राहिलं तरी चालेल, पण पहिले देव भेटला पाहिजे. याच्यासाठी तुमचे आमचे सर्वांचे प्रयत्न असले पाहिजे आणि तो देव भेटण्याचा उपाय संत श्री एकनाथ महाराज आजच्या अभंगातून सांगतात. जर देव भेटावा असं वाटत असेल तर तुम्हाला संतांचे पाय धरावे लागतील, संतांना शरण जावं लागेल. भगवत प्राप्तीचे अन्य खूप साधन आहेत. नावाच्या अवधारी नामाची सहस्त्रवरी नावा या अवधारी अन्य खूप साधन आहेत. सर्व काही आहे, पण त्या साधनामध्ये अधिकाराचं प्राधान्य आहे आणि म्हणून सर्व जीवांना सोपं सुलभ साधन जर काय असेल तर संतांची सेवा आहे. एक संतांच्या चरणाच्या सेवेचं साधन भगवंताच्या प्राप्तीसाठी केलं की अवघी सर्व साधनं साधनेच म्हणून समजा. अन्य साधनाकडे जाण्याची गरज नाही. सर्व साधन भगवंताच्या प्राप्तीचेच आहेत, पण हे सुलभ साधन सर्वांना शक्य असणारं जमणारं साधन नाथ महाराज सांगतात. म्हणतात की मी माझ्या जवळचं सांगत नाही. सुप्रीम कोर्टाचा निर्णय मी सांगतो की मी माझ्या जवळचं सांगत नाही. तर वेदामध्ये सुद्धा हेच साधन सांगितलंय की भगवंताची प्राप्ती करून घ्यायची असेल तर संतांच्या चरणाच्या सेवेशिवाय तुम्हाला पर्याय नाही. काय होईल अशा संतांची सेवा केल्यानंतर? भगवान परमात्मा भेट देतील, प्रश्नच नाही. भेट देतील भगवान परमात्मा, पण प्रारब्ध वशात भगवान परमात्म्याचं दर्शन झालेले बरेचसे महात्मे अन्य काही मनोरथ त्यांच्या जीवनामध्ये निर्माण झाल्याचे आपण पाहतो. ते त्यांच्या इच्छेचा प्रश्न नसतो. प्रारब्ध वशात जर काही अशी एखाद्या संत महात्म्याला इच्छा निर्माण झाली काही भेटावं तर ते सुद्धा सर्व प्रकारचे मनोरथ भगवानही संत महात्मे पूर्ण करतात. असा अभंगाचा सरळ शब्द अशा अर्थ तुमच्या पुढे ठेवलेला आहे. गोड असं वातावरण आहे, सुंदर, अत्यंत पवित्र अशा प्रकारच्या स्थानामध्ये आपण आलेलो आहे. बाप ते स्थान म्हणजे अशा तशाच्या भाग्यात नाही, अशा तशाच्या भाग्यात बिलकुल नाही. बरं, इथं येण्याकरता हे यांनी म्हणलं, वाल्मिक बाबांनी म्हणलं म्हणून आम्ही आलो असं नाही. पूर्वजन्मे सुकृते थोर केली, अनंत जन्माचे सुकृत पदरी. अशा प्रकारचं ज्याचं पुण्य आहे तेवढेच आले. तुम्हाला एवढं काय त्याच्यात तेवढेच आहे, बाकीचे का नाही आले? निवडणूक आली, निवडणूक निमित्त आहे, आपलं पाप आडवाला असं म्हणून. तुम्ही मी कोणी असो बरेच लोक मतदान करत बी नाही, पण कोणाचा व्यवहार आडवा येतो, कोणाचं काय आडवते, कोणा ठीक आहे, त्याच्याबद्दल आपल्याला म्हणायचं नाही. तुम्ही असो का मी असो, भगवत दर्शनामध्ये जर प्रतिबंध येत असेल तर ते केवळ आणि केवळ पापाचा प्रतिबंध आहे. आणि म्हणून भगवत दर्शन होण्यासाठी, साधूचं दर्शन होण्यासाठी, साधूच्या जवळ जाण्यासाठी जे आलेले आहेत ते अत्यंत पुण्यवान आहेत. म्हणत असतो मी नेहमी, पुण्यभूमी पुण्यवंताची आठवे. वा, हे पुण्यभूमी आहे ना. या डोंगराचा प्रत्येक कोण पवित्र आहे का? त्या प्रत्येक कणातून माझे तुकोबारा अणवणी पायानं फिरलेले आहेत.
तिथं भजन माझ्या तुकोबाराने केलेलं असल्यामुळे काही दगडांच्या काही मातीच्या कणावर तुकोबाराचे पाय पडले नसतील कदाचित, पण तुकोबारांचे शब्द मात्र, तुकोबारांचं भजन मात्र निश्चितच त्या दगडाने श्रवण केल्यामुळे ते दगड कोण सुद्धा अत्यंत पवित्र आहे, भाग्यवान आहे. अशा पवित्र ठिकाणी आपल्याला येण्याची सद्बुद्धी जर होत असेल तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच. हे जसं तसं स्वतःला धन्य समजा की आम्ही या भंडारा डोंगराला तुकोबाराच्या चरणाजवळ आलो, म्हणून अत्यंत पवित्र आपण आहात. आणि या ठिकाणी या उत्सवाचं निमित्त फार मोठं निमित्त आहे. त्यांच्याच अभंगांचे वर्णन आहे, ते संपूर्ण वर्णन माझ्या श्री गुरु मोठे बाबांना लागू पडतं, माझ्या नतुशीत बाबांना लागू पडतं, माझ्या लक्ष्मण बाबांना लागू पडतं. आणि बाकी तर प्रश्नच नाही. आम्ही ज्यांच्यामुळे घडलो, हे दगड तुमच्या पुढे मूर्ती म्हणून ज्यांनी आणले ते बाकीचे खालच्या लाईनमध्ये असणारे सर्व मूर्तिकार आहेत. बघ, त्याच्यात पूज्य प्रातस्मरणीय निकम बाबा असतील, वैद्य बाबा असतील, मधुकर बाबा शिल्पी असतील, पूज्य प्रातस्मरणीय भोले बाबा असतील, आणखी बोधे बाबा, हे सर्व मूर्तिकार आहेत. म्हणून त्यांना मूर्तिकार कसं काय म्हणतात? ह्या ज्या मूर्त्या दिसतात ना इथं, आणि हजारो मूर्त्या माणसाच्या रूपानं, म्हणजे त्यांना माणसाचा आकार द्याल. तुम्हाला बाकीचे माणसं नाहीत का? फक्त आकार माणसं आहे, माणूस नाही. त्याच्यात माणूस पण ज्याने ओतलं असे मूर्तिकार, असं म्हणतो ना, काय मूर्ती बनवली हो, प्राण ओतले जणू, असे आखीव रेखीव. तर त्या मूर्तिकारांची सर्व कसब असते. हे सर्व आमचे पूज्य गुरुवारी मूर्तिकार आहेत. आमच्यासारख्या काही पायाचे चेहरे असतील, काही खंडोबाची मूर्ती असेल, कोणती दत्ताची असेल, कोणाची तुकोबाराची असेल, कोणाची प्रत्यक्ष पांडुरंगाची असेल, पण त्या सर्व मूर्ती घडवण्याचं काम या सर्व मूर्तिकाराने केलेलं असल्यामुळे, आणि त्याच मूर्तीतलं एक फार मोठी मूर्ती म्हणजे आमच्या पूज्य प्रातस्मरणीय ब्रह्मलीन वैकुंठवासी साधकांचे मायबाप श्री गुरु मोठे बाबांच्या पुण्यस्मरणानिमित्त हा संपूर्ण उत्सवाचा खटाटोप म्हणेल मी. उत्सवाचा खटाटोप आमच्या आदरणीय श्री अत्यंत हृदयस्थ वाल्मिक महाराज सुराईकर यांनी घडून आणलं. गेली 4 वर्ष आपल्याला ते सर्वांना सोबत घेऊन दाता तोची एक दाना डोंगरावर येऊन सुद्धा पारायण नारायण स्मरणी असं गोड असं आयोजन करतात आमचे वाल्मिक महाराज. तेवढीच तोला मोलाची साथ आमच्या सर्व गुरुबंधूंची त्यांना असते. त्यामध्ये पहिलं नाव गेले या ठिकाणी भूदेव म्हणून उपासनेला दृढजाल भावे, सत्कर्म योगे वयगाल भावे, सर्व भूदेव संताशी सदा नमावे, सत्कर्म योगे वयगाल भावे, भूदेव संताशी सदा नमावे. असे भूदेव स्वरूप ब्राह्मण स्वरूप आमचे बाळूबा महाराज तिवारी आमच्या सर्वांचे ते प्रिय आहे. त्यांचं आमच्या सर्वावर प्रेम आहे, आमचं सर्वांचं त्यांच्यावर प्रेम आहे. असे बाळू महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. मृदंगाचार्य महाराज आहेत, महाराजांचं नाव केंद्र महाराज. हो, ते सर्व संत मंडळी आज या सेवेसाठी, आज म्हणा का पूर्णाचा 6वा दिवस आहे. गेल्या 7 दिवसापासून 4-5 दिवसापासून आपण सर्व उपस्थित आहात. आणि एवढ्या लांबून घरची मुलं बाळ, आता पुढे बसलेल्या माता भगिनी जे आहेत त्या जवळजवळ 50-60च्या पुढच्याच आहेत. नातू सोडून, सुना सोडून, सुनेचं नातवाचं प्रेम, मिस्टरांचं प्रेम, सर्व घरातलं वातावरण काही दिवसासाठी डोक्यातून बाजूला सारून केवळ आणि केवळ तुकोबारायांच्या साठी ज्या आलेल्या माता भगिनी त्यांना सुद्धा साष्टांग नमस्कार करतो. खरंच वाल्मिक महाराज आपला परिसर आहे ना, आपला कोथळी मुक्ताबाई, बेहन मुक्ताबाई, सर्वच तो परिसर 2-4 तालुक्याचा परिसर, हे काय तर वेगळं सांगावं लागते का? आपण अनुभवतो, मी काही वेगळं सांगतो, मी तिथं जात नाही काहीतरी त्यांचं वर्णन करतो, अनुभवलेलं सांगतो. हे मातृवंदन आहे, या मातृशक्ती खरंच शक्ती आहे. या सर्वांना वंदन करतो. अत्यंत गोड आहेत, ते अत्यंत प्रेमळ आहेत. अहो, रात्री 12 वाजता दिवसभर कार्यक्रमात वेळ नसतो आम्हाला,
पण आमचे नावी सांगवी फैजपूर यावं त्या परिसरामध्ये आमच्या सर्व माता भगिनी महाराज घरी आहे ताई वेळ नाही ना दिवसभर पारायण आहे परत कथा आहे हरिपाठ आहे कीर्तन आहे रात्री कीर्तन झाल्यावर 12 वाजता आम्ही 4-5 जण कोणाला बोरं खाता का महाराज आंबे खात काय ते ऊस काळा ऊस आमचा बिबड्या पापड किती जीव लावतात कोण लागतं आम्ही यांची कोण लागतं काही नाही आपले लेकरं समजून ते आमच्यावर प्रेम करतात आणि तिथंच प्रेम करत नाही तर इथं सुद्धा पारायणाला येतात अत्यंत निष्ठेनं पारायण करतात म्हणून तुम्हाला पुनश्च वंदन करतो अत्यंत गोड अशी उपस्थिती आमचे गाथामूर्ती शिवशंकर महाराज यांच्या सानिध्यामध्ये नेतृत्वात आपण गाथा पारायण करत आहात संपूर्ण महाराष्ट्रभर आता पारायणाचार्य गाथा पारायणाचार्य ज्ञानेश्वरी पारायणाचार्य एक वेळकर महाराज पुंडलिक महाराज वेळकर नाही का ज्ञानेश्वरी पारायणाचार्य खूप पारायण त्यांनी केले तसे गाथा पारायणाचार्य आमचे त्यांच्यात ते आचार्य आहे गाथा पारायण म्हणलं का आम्हाला दुसरं नाव आम्हालाच काय कोणालाच आठवत नाही गाथा पारायण म्हणलं की आमचे शिवशंकर महाराज त्यानंतर ही जोडी आमची आदरणीय हरिभक्तपरायण अरुणजी महाराज पारगावकर आदरणीय हरिभक्तपरायण सचिन महाराज धमाले आमच्या प्रेमाचं लाडाचं नाव त्यांना लाला महाराज म्हणतो आम्ही एकट्या तसं देखील बोलतो का अत्यंत लहानपणापासून आमच्या सोबत आम्ही सोबत राहिलेलो आहे मधुकरी जेवलेलो आहे कधी कोणाची भांडण नाही कोणाची तंटा नाही अजात शत्रू ही जोडी आजही जशीच्या तशी आहे तेव्हा तशीच ती राहणार सुद्धा आहे आपल्या सर्वांना त्यांचं दर्शन होते त्यामुळे त्या दोघांनाही नमस्कार करतो कैलासवासीने कैलास महाराज डोंगरावर राहणारे डोंगरही त्यांचं आमचं डोंगरवासी आमचे अत्यंत जिवलग आमच्या दौऱ्यातले एक सदस्य आमच्या ग्रुपमधलं आमच्या नतुशम बाबा परिवारातले एक सदस्य इथं राहून सुद्धा ते आपलं प्रतिनिधित्व डोंगरावर करतात आमचे कैलास महाराज खूप साधना त्यांच्या जीवनामध्ये ते आहेत आमचे हरी 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 हरिभाऊ दांडेकर महाराज अत्यंत नम्र गोड अशा प्रकारचं व्यक्तिमत्व दांडेकर महाराज आहे महाराजांचं नाव हे सर्व कोणाचं नाव घ्यावं का सुटलं तर मला माफ करा आपण सर्वजण इकडचे सर्व महाराज मंडळी भारतीय संप्रदायाचं हे भविष्य आहे वेणीकरी महाराज थोडे मोठे हळूहळू ते मोठे असे होतील मोठे होतील ते महाराज आहे पाठीमागे बसलेल्या दोघी मातांना नमस्कार आहे सुंदर साऊंड सिस्टीम आहे लांबून आलेले एवढे लांबून आपण सर्वजण आहात आणि हे सर्व घडून आणणारे भगीरथ कोण असतील तर वाल्मिक महाराज आहे एका वाल्मिकाने 100 कोटी रामायण आणि एक वाल्मिक दरवर्षी हजारो लोकांना घेऊन भंडारा डोंगर असेल अन्य तीर्थक्षेत्रावर तीर्थयात्रा असेल सर्वांना हे भगीरथ रूपी आमचे वाल्मिक महाराज सर्वांना तीर्थयात्रा अर्थात गंगेची यात्रा तीर्थाची यात्रा घडवतात त्याच यात्रेतला एक उपक्रम या डोंगरावर तुकोबारायांच्या प्रासादिक आणि प्रासंगिक भूमीवर या ठिकाणी सर्वांची आपली उपस्थिती आहे गोड असं अत्यंत पवित्र ठिकाण किती पवित्र ठिकाण आहे आपण शब्दानं वर्णन करावं तर त्या ठिकाणावर काहीतरी अन्याय केल्यासारखं होईल म्हणून एकच करावं काही या डोंगरावर यावं आणि आल्याबरोबर तुकोबारायचं नाही उतरल्याबरोबर तिथं मातीवर डोकं ठेवावं ते डोंगर विठ्ठल दगडाचा कण आणि कण प्रत्यक्ष तुकोबा आहे अशी धारणा अशी भावना आपली प्रत्येकाची आहे नसेल तर तशी ठेवा इथं आपण शक्यतो पैदल चालत येतो काही मंडळी काही गाडीने येतात पण गाडीतून पहिला पाय टाकला का तिथंच नतमस्तक व्हावं डोकं ठेवावं अशी ही अत्यंत पवित्र भूमी आहे तुकोबाराची भूमी आहे ना इथं तुकोबाराने भजन केलं आहे का यासाठी वनांतर जातो सांडोनिया गरा या ठिकाणी तुकोबाराने भजन केलं याच ठिकाणी काय केलं तुकोबाराला ही भूमी आवडली असेल तुकोबाराला जी भूमी आवडली ती भूमी किती पवित्र असेल ज्या भूमीवर तुकोबाराने भजन केलं नामचिंतन केलं त्याच भूमीवर येण्याचं सद्भाग्य मायबाप आपल्या सर्वांना लाभलं पुनश्च एक वेळ आपल्या भाग्याचं वर्णन आपणच करूया आणि म्हणून म्हणायचं धन्य मी मानी ना फुले संचित मी स्वतःला भाग्यवान समजूया आपण सर्वांनी भाग्यवान समजूया अत्यंत थोडं आयुष्य तुमच्या आमच्याकडे आहे त्या थोड्या आयुष्यातला थोडा वेळ संतांच्या सेवेसाठी संतांच्या भूमीला स्पर्श करण्यासाठी संतांच्या भूमीचं तेज अनुभवण्यासाठी आपण येत असू तर आपल्यासारखे भाग्यवान आपणच म्हणून पुनश्च एक वेळ सर्वांना वंदन करतो आणि अभंगाचं चिंतन करण्याचा यथावकाश प्रयत्न करतो निमित्त फार गोड आहे निमित्त फार गोड असं आहे की पूज्य प्रातस्मरणी वैकुंठवासी मोठे बाबांची पुण्यतिथी आहे आता पाठीमागं आपण बोर्डावर फोटो पाहतात
एक एक महात्म्य सर्व दिव्य आहे. अभंगाचं वर्णन, सर्व अभंगाच्या वर्णनात बसणारी ही सर्व मंडळी आहे. किंवा यांच्याकडे पाहूनच कदाचित माझ्या नाथ बाबांनी हे वर्णन केले असावं. विठ्ठल एक नाव सुटलं आमचे आदरणीय, आता अत्यंत जड अंतकरणानं म्हणावं लागते की वैकुंठवासी, असं जड अंतकरण ज्यांच्याबद्दल म्हणावं लागते आमचे जिवलग सर्वांचे सहकारी, माझे तर खास मित्र. आम्ही गाथा ज्ञानेश्वरी पाठायला होते आमचे सुदाम बाबा. खूप गोड व्यक्तिमत्व, शिस्तीतलं व्यक्तिमत्व, पण आता काय त्यांचं आयुष्य तेवढं असत त्याच्यामुळे ते निघून गेले. पण गोड शिस्त सर्वांना लावून गेले. त्या सुदाम बाबाच्या चरणी नतमस्तक होतो. निमित्त आहे आपल्या मोठे बाबांची पुण्यतिथी आणि अभंग नाथ महाराजांचा आहे. नाथ महाराज या अभंगातून भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. भगवंताच्या प्राप्तीचा उपाय सांगतात. का उपाय सांगतात त्याचं कारण आहे. संत जेव्हा या ठिकाणी येत असतात एक विशिष्ट अशा प्रकारचं ध्येय घेऊन येत असतात. कोणतं ध्येय असतं? समाजाचं भलं व्हावं. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया, आम्ही वैकुंठवासी आलो याची कारणासी. बोलिले जे ऋषी साच भावे वर्ताया. काय कर्तव्य आहे मानवी जीवनाचं? कर्तव्य जागृती, धर्म जागृती, वैराग्य जागृती देण्याकरता संत येते. तुम्ही आपण जन्माला आलो, जन्माला आल्यानंतर सहज जसं एखादं पान हवेत उडत यावं तसं सहज नाही आलो. काही विशिष्ट अर्थानं, विशिष्ट हेतूनं या मॉडेलची निर्मिती भगवान परमात्म्याने केलेली आहे. बरं, या 3.5 हाताच्या नळदेहाची निर्मिती भगवान परमात्म्याने एकच केली का हो? 83,99,999 प्रोडक्शन अगोदर तयार केले. कोणी? भगवान परमात्म्याने. योनी किती आहे ते कोण? आपण शास्त्र 84 लक्ष योनी म्हणजे लक्ष 84 लाख योनी आहे ते कोण? त्यापैकी 83,99,999 योनी भूत, प्रेत, पक्षी, पशु, प्राणी, अन्य प्रकारचे भगवान परमात्म्याने एक केली. खेचरे एकी केली, जळचरे एकी केली, भूचरे, चरे, अचरे ते एकी. अन्य प्रकारची सृष्टी भगवान परमात्म्याने निर्माण केली. पण निर्माण केलेल्या सृष्टीकडे भगवान परमात्म्याने जेव्हा नजर टाकली तेव्हा त्याची अपेक्षा होती मी निर्माण केलेल्या जीवानी मला थोडं तरी एखादा जाता जाहीर करावा, राम राम करावा, नमस्कार करावा, अशी अपेक्षा असणं भगवंताची काही चुकीची आहे का? जन्माला घातलेल्या मुलाकडून एखादा बाबतीत अपेक्षा करत असेल की माझ्या पोटी जन्माला आलेल्या बाळाने मला मानावं, माझं नाव घ्यावं, माझी सेवा करावी, काय चुकतंय बापाचं? साहजिक आहे ना. जन्माला घातलेल्या मुलाकडून बापाची अपेक्षा असणं साहजिक आहे. का उठल्याबरोबर रोज हाताखालून काढावं बापाला? काय अपेक्षा असते माय बापाची? आमच्या पोटी जन्माला आलेल्या मुलांनी रात्रंदिवस आमच्या जवळच राहावं असं नाही, पण त्यांनी गरज लागेल तेव्हा आमची सेवा करावी अशी अपेक्षा जशी बापाची असते तसा सृष्टीचा बाप गतीर भरता प्रभुसाचे निवास शरणं सुळ पिता महस्य जगतो माता धाता. मी सर्वांचा पिता जर आहे तर मी निर्माण केलेल्या जीवानी मला थोडंफार ओळखलं पाहिजे. पण सृष्टीकडे नजर टाकल्यानंतर भगवंताच्या लक्षात आलं की एकही भगवंताला ओळखत नव्हतं. जन्माला आल्याबरोबर त्यांना एकच माहिती होतं, खायचं झोपायचं. बैलाला कळते का की आपण बैल म्हणून जन्माला आलो, आपला उद्धार झाला पाहिजे, आपण भजन केलं पाहिजे असं बैलाला कळतं का? गाढवाला कळतं का? कुत्र्याला कळतं का? नाही कळत. आणि म्हणून म्हशी पारणाला बसलेल्या कधी आपण ऐकलंय का? 5-25 गाढवं एकत्र आले, त्यांनी आळंदीतून टाळ घेतले, कपास घेतला, त्याने दिंडी काढली. ऐकले कधी? नाही, शक्यच नाही. का? आणि कहे ध्यान नाही.
गाईच्या जन्मात नाही, डुकराच्या जन्मात नाही, अनेक हे ज्ञान नाही कोठे. पण भगवान परमात्म्याच्याच लक्षात आलं की मी निर्माण केलेले जीव मला का ओळखत नाही. देवाची चूक लक्षात आली, देवाची चूक झाली होती. चुकतो कधी कधी देव सुद्धा चुकतो. आपण म्हणतो तो चुकत नाही त्याला देव म्हणतो. आपण कीर्तनापुरता चुकला असं समजू. देवाची चूक झाली, देवाच्या लक्षात आली. अरे हो म्हणले, बरोबर आहे, आपण यांना निर्माण केलं, पण याच्यात काय म्हणतात त्याला, ते सिम कार्डच टाकायचं राहील. मॉडेल हँडसेट असून उपयोगाचा नाही ना, सिम कार्ड पाहिजे की नाही रेंज येण्याकरता. भगवंताच्या लक्षात आलं, बरोबर आहे, बाकीचे जीव निर्माण केले पण नुसतेच हँडसेट निर्माण केले. पडलं तिथे पडला, काय खायचं काय प्यायचं काहीच कळत नाही. का? सिम कार्ड टाकायचं राहिलं होतं. बैलाला कळत नाही किती खावं, बैलाला कळत नाही किती खावं, म्हणजे ज्याला कळत नाही त्याला 2 पायाचं असलं तरी कळतं का? नाही कळत. भगवान परमात्म्याच्या लक्षात आलं की आपण याच्यामध्ये चूक झाली. मग ती चूक भगवान परमात्म्याने या 3.5 हाताच्या हँडसेट मध्ये अर्थात या मोबाईल मध्ये दुरुस्त केली ती चूक. आणि मग कोणती दुरुस्ती केली भगवान परमात्म्याने? चुकीची दुरुस्ती अशी केली, बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. ज्ञान नावाचं सिम कार्ड या मनुष्य देहामध्ये टाकलं की जे अनेक हे ज्ञान, हे ज्ञान अनेक कुठे नाही, पण बाहुल्य मनुष्य देही निज ज्ञान घातले पाही. भगवान ऐश्वर्य संपन्न आहे ना, भगवान परमात्म्याचे 6 गुण सांगतात ना, ऐका. यश, श्री, औदार्य, ज्ञान, वैराग्य, ऐश्वर्य. आपल्या जवळचं एक अत्यंत महत्वाचं, अत्यंत महागडं, किमती अशा प्रकारचं एक तत्व या नरशरीरामध्ये भगवान परमात्म्याने टाकलं. कोणतं? ज्ञान नावाचं सिम कार्ड. टाकल्याबरोबर लगेच रेषा उमटायला लागल्या. हा आली रेंज. रेंज आली तर नाही वाटत, थोडीशी रेंज कमी आहे, म्हणजे टॉवरची कमी आहे. इथं आपल्या परमार्थाची रेंज भरपूर आहे, टॉवर मध्ये रेंज. आणि मग भगवान परमात्म्याने ती दुरुस्ती केल्यानंतर देवाच्या लक्षात आलं, निदान आता तरी बाबा एवढं मोलाचं हँडसेट पेक्षा ते सिम कार्ड महत्वाचं. सिम कार्ड म्हणतात, मेमरी कार्ड स्टॉक असते ते. तर भगवान परमात्म्याने टाकलंय ते, पण तरीही काही रेंज येतच नव्हती. आता सिम कार्ड असल्यावर रेंज यायला पाहिजे ना. टॉवर जवळ आहे तरी रेंज येत नाही, याचा अर्थ मेमरी हँग झाली. हँग झाल्यामुळं येत नाही ना, ते दिसत नाही ना. मेमरी हँग म्हणजे इथला परमार्थातला कोणता प्रकार आहे? तर मेमरी हँग सांगतो कशाने. ती मेमरी अगोदरच फुल भरलेली असल्यामुळे येते ना, आपली मेमरी फुल झालेली आहे, काही व्हिडिओ काढा, जागा मोकळी करा असं येते. तशीच मेमरी हँग झाली. कोणती हँग झाली तर ऐका. अनादि संसार मालेच्या ठाई नित्य विषय भोगिले पागी. ते ठसावले सिम कार्डाच्या ठाई. चित्ताच्या ठाई वारंवार पाही भोगिता सेविता. अनेक जन्माचे संसाराचे संस्कार चित्तावर असल्यामुळे रेंज येईल कशी? मंदिराच्या पुढून जातात माणसं, पण देवाला बाहेरून बी नमस्कार करत नाही. हा देव कशासाठी देव म्हणायचा? काय नडलं देवामुळे? समजा मेमरी हँग आहे, पूर्ण फुल भरलेली आहे, काहीतरी जागा मोकळी करावी लागेल. काही जागा मोकळी करण्याचं साधन म्हणजे हरिकीर्तन आहे. असं सुंदर नर शरीर दिलं भगवान परमात्म्याने, पण भगवान परमात्माचं भजन करत नव्हता. कशा करता दिलं नर देह माहिती आहे ना? देव दिला भजन, देवे दिला देह भोजना गोमटा. काय भजना इथपर्यंत बरोबर आहे. देवे दिला देह भजन इथपर्यंत बरोबर आहे, पण पुढचा शब्द फार महत्वाचा आहे, गोमटा. कारण अन्य देह गोमटे नाही. काय शरीराचं सांगावं महाराज तुम्हाला, ऐकताय तुम्ही? माणसाच्या या शरीरापेक्षा तुमचं सौंदर्य जाऊ द्या, तिकडे चुलीत जाऊ द्या तुमचं सौंदर्य. या सृष्टीमध्ये भगवान परमात्म्याने निर्माण केलेले प्राणी, मोर किती सुंदर आहे.
किती सुंदर आहे कबूतर, जा जा किती सुंदर आहे, किती सुंदर आहे. अन्य अन्य प्राणी बघा, तुम्हाला या प्राण्याचं महत्व भारतीय लोकांना माहिती नाही. परदेशाचा कुत्र्याला साबण लावून आपण, एका कुत्र्याचा रोजचा खर्च 5-10 हजार आहे. उगाच कारण ते कुत्र आवडत असलं पाहिजे. का आवडत असलं पाहिजे? कुत्र दिसायला चांगलं आहे. माझा मुद्दा असा आहे, अन्य नरशरीर सोडून अन्य देह अत्यंत सुंदर आहे. गोमटे सुद्धा आहेत, पण गोमटा शब्दाचा अर्थ आहे भजन करण्यास योग्य नाही. आपल्याला गोमटा का म्हटलंय की या नर शरीराला जर ठरवलं, आपण नरदेहानं ठरवलं तर काहीही करता येतं. आपण जर मनात अशी संकल्पना केली की मला हे व्हायचं तर काही करता येते. अन्य देहामध्ये पहिली गोष्ट, अन्य देहामध्ये मी पारायणाला बसावं असं काही लोकांना, कुत्र्यांना कधी वाटतंय का मी पारायणाला बसावं? गाढवांना कधी वाटते वाले मी महाराजसोबत जावं, डोंगरावर आहे म्हणतात, काहीतरी पारायण आहे, मोठा उत्सव आहे. वाटतं का गाढवांना? गाढवांना वाटतं का 2 पायाचे असू द्या? नाही वाटत. वाटलंय तर येऊ शकतील का ते? भुसावळून काही गाढव चालत 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 4 पायाचे तर समजा आले, असं घडलंय का कधी? घडेल का कधी? नाही घडत. आणि हे ज्ञान नाही कोठे, वाटूनही उपयोग नाही. पहिली गोष्ट, गाढवांना पंढरपूरला जावं वाटत नाही, आणि वाटलं तरी उपयोग नाही. पण मनुष्य देहामध्ये मात्र जर आपल्याला वाटलं की शेजाऱ्याचं 4 एकर विकत घ्यावं, निघालं म्हणे शेजाऱ्याचं, विकत घेऊ शकतो. नाही वाटलं घेऊ शकत, वाटलं ते 4 एकराचे पैसे आपण दान करावं, वाटलं करू शकतो. म्हणजे जे या नरदेहामध्ये आपण ठरवू ते होता येतं की नाही. गीत न करते क्या ना होय, भजन भगत करवै कुंठ जाय, राम तुकाराम तुकाराम तुकाराम. वाटतं की नाही? काय जे तुम्ही मनात आलात ते या नर शरीरात होता येतं, होत नाही तो कर्माचा, तुमच्या पापाचा भाग असेल. पण मनात जर ठरवलं मी मुक्त होईल, मला मुक्त व्हायचंय, या जगात राहायचं नाही, भयंकर अशा प्रकारचं माया मोह ईर्ष्या षडविकार षडभूमी अन्य हे सर्व फास इथं घातलेले आहेत, मला परत जन्माला जावं लागेल, म्हणून मी आता काय करणार? देवाचं भजन करणार आणि मुक्त होणार. असं जर वाटलं तर होता येतं की नाही? लागले हाती, आपल्या हाती हे नरदेह रुपये ठेवा लागलेला आहे. बरं कधी लागलेला आहे? बहुता जन्मांती जोडी लागली हे हाती. अनेक जन्मानंतर हा नरदेह आपल्याला भेटलेला आहे. भेटलेला नरदेह, त्या नरदेहाचं एकमेव हेतू भगवान परमात्म्याचा आहे की यांनी माझं भजन करावं. पण भजन करत नाही, देवाचं भजन करत नाहीत लोक. देवाला काही आठवतात, पण बरीचशी विसरतात. विसरू देत, काय फरक पडला? नाही, विसरणे फार मोठी आहे ना, मला फार मोठी हानी आहे. विसरली तया थोर झाली हानी, पचतील खाणी 84च्या. महाराज म्हटले मग पुढच्या जन्मात बघू ना. एवढा सुंदर नरदेह मिळाला, जरा करू द्या ना मजा महाबळेश्वर,
तिकडे हिमाचल जाऊ द्या, परदेशात जाऊ द्या, जरा बघू द्या ते काय म्हणतात, भारतात इकडं तिकडं फिरू द्या, परदेशात जाऊ द्या, आणि मग म्हातारा झालेला पण करू ना पाहिजे. आत्ताच केलं पाहिजे तुमचा आग्रह का? त्याचं उत्तर असं आहे, बाबा हे नरदेह निर्माण जरी केलं असेल भगवान परमात्म्याने आपल्याला दिलं जरी असलं, हा नरदेह दिला जरी असला तरी दिला आहे खरं, पण त्याची गॅरंटी नाही, कधी जाईल सांगता येत नाही. क्षणभंगुरलाही म्हातारपणात आम्ही भजन करू, जाऊ वाल्मिक महाराजांसोबत पारायण करू, पंढरपूरला जाऊ, आळंदीला जाऊ, तीर्थयात्रा करू. म्हातारपणात कशाला एक जर गुडघा दुखायला लागला तर सर्व तयारी रद्द होती. महाराज पिशव्या भरून ठेवलेल्या, रिझर्वेशन काढली नाही, वेळ आहे, पैसा आहे, पण गुडघा दुखायला लागला, होईल का आपल्याला? नाही होत. क्षणाचा भरोसा नाही. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं, देती नहीं, साथ देती नहीं किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. म्हणून पंढरपूरला जावं असं वाटलं त्याच क्षणाला निघा. जरा यांना विचारू दे, त्यांना विचारू दे, मग यांना पाहू, यांना असं नका, काय सांगता येत नाही काय होईल. क्षणभंगुर हे जाय न कळता, ग्रास गिळी सत्ता नाही हाती, क्या जीवने की पकरे आस, हातोलिया नाही तेरा घास. हातातला घास तोंडात जाईल की सांगते. आणि म्हणून साधू संतांचा अट्ठास आहे की 100 कामं सोडून माणसाने जेवण करावं. 100 कामं सोडून शेकडो, 100च्या वेळी असं म्हणून शेकडो कामं सोडून माणसाने पहिलं जेवण करावं. 1000 कामं सोडून माणसाने स्नान करावं. लाख कामं सोडून माणसाने दान धर्म करावा, दान द्यावं. आणि कोट्यावधी कामं सोडून पहिले देवाचं भजन करावं. राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, राम राम स्मरा आधी, हो करा काटे घोळा बंदीला, हो करा काटे घोळा बंदीला, हो करा काटे हरिम भजे. कोट्यावधी कामं सोडून पहिले देवाचं भजन करावं. घरची बरीचशी कामं टाकून माझ्या माता भगिनी आल्या, जाऊ द्या आल्यावर बघू, भंडारा डोंगराचं पारायण करून आल्यावर बघू काही राहिलेले काम. म्हणून धन्यवाद तुम्ही.
कारण काम कधी संपत नाही ना. तुमचे संपत नाही घराचे, आमचे संपत नाही. हे झालं का तो सप्ताह, तो झाला का तो सप्ताह. असं आत्ताच वाल्मिक बाबाला म्हणलं घ्या थोडी विश्रांती. नाही म्हणलं आता परत बरणपूरला तिकडे भागवताला जायचं. मग ते काम हे काम, कामाकामात फरक आहे. एक काम आपलं काम संपवणारं काम आहे. कामामध्ये काम काही म्हणा, हे काम संपवणारं काम आहे. पण प्रपंचातली कामं मला सुरुवात सांगा. एक सारिता तो पुढे उभे, एक बहुत कामे बदनाही आला नौका. एक सारिता तो पुढे उभे, आज मी टाकून आले सकाळी का पुढचं जाऊ द्या. बहुत कामे मज नाही आला नको. वेळ नाही माणसाला. म्हणतात माणसं महाराज काय म्हणतात, मरायला फुरसत नाही. म्हणतात ना माणसं महाराज आलो असतो पण मरायला फुरसत नाही. काय म्हणतात माणसं. तिकडून चिठ्ठी आली का परवाच्या दिवशी तुम्हाला आमच्या सोबत यायचंय, कृपया आवरा. आला का कधी कॉल आला एखादा, चिठ्ठी आली. जिथं असाल, जसे असाल, ज्या अवस्थेत असाल. नाही बाबा आता जेवण करता तेवढं जेवण होऊ द्या, मग जेवण झाल्यावर उतरतो. असं कधी घडतंय का. हात हो लिया नाही तेरा घास. मग एवढं तर आपल्याला कशाचीच शाश्वती नाही. आणि त्या भगवंताच्या भेटीशिवाय जर नरशरीराची, नरदेहाची सार्थकता नसेल तर तुम्ही आम्ही प्रत्येकाने ठरवलं पाहिजे की मी माणूस म्हणून जन्माला जर आलो असेल तर माझं पहिलं कर्तव्य आहे विठ्ठलाची एक देखणी. जन्माल्याचे सार्थक. तुका म्हणे जन्म आल्याचे सार्थक. फक्त एकचे बंगला बांधणे हे सार्थक. श्रम साफल्य बंगल्याला नाव देतात. श्रम साफल्य म्हणजे जन्माला भगवान परमात्म्याने यांना एवढ्यासाठीच घातलं. जन्माला जा माणूस म्हणून, जन्माला जा, पैसे कमाव. फार मोठा जळगावला, भुसावळला, पुण्याला एखादा बंगला बांध, झालं तुझ्या जन्माचं सार्थक. याच्यासाठी नरदेह आहे, याच्यासाठी नरदेह आहे. नरदेह कशासाठी? भजनासाठी. नरतनु से आया बाबा, नरतनु से आया बाबा, मुख कमल तो अच्छा है, मुख कमल तो अच्छा है, नाम नहीं जाने, नाम नहीं जाने, सेवा नहीं जाने, नाम नहीं जाने, सेवा नहीं जाने, फुकट जन्म गवाया गवाया, राम भजो तुम, 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 भवजन पार करो तुम, भवजन पार करो, करो तुम भवजन पार करो, भवजन पार करो। तुझे अल्लाह ने पैदा किया है, राम भजो तुम, राम भजो तुम, राम भजो
तुम. संत कबीर महाराज सांगतात, जागोजागी सांगतात ना, उठा जागे वारे आता, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवा माथा, जुकवी व्यथा जन्माच्या, धनदारा पुत्र जन. कशा ते बंधू सोय रे, सर्व मिथ्या हे जाणून, सर्व मिथ्या हे जाणून शरण रेगा देवासी. म्हणून असं सुंदर नर शरीर भेटलं असेल, नवे भेटलेच आहे, पण त्या नर शरीराची सार्थकता तेव्हाच, त्या नर शरीरामध्ये ज्या क्षणाला भगवंताची भेट होईल ते नर शरीर मात्र सार्थक आहे, ते जन्म सार्थक आहे. मोठा जन्माचं सार्थक व्हावं असं वाटत असेल, वाटलं पाहिजे प्रत्येकाला, देव भेटला असं वाटलं पाहिजे प्रत्येकाला, वाटत नाही, वाटत नाही आपल्याला. म्हणजे मी इथं उभा सांगतो फक्त तुम्हालाच वाटलं पाहिजे असं नाही म्हणत मी. मायबाप माझ्या सहित आपल्याला सर्वांना मनापासून वाटलं पाहिजे की एक दिवस त्या देवाचं दर्शन व्हावं, एक दिवस तरी त्या देवाचं दर्शन व्हावं, एखादी झलक मिळावी, पाहायला मिळावं. कसा आहे तो सुंदर ते ध्यान, राजस सुकुमार मदनांचा पुतळा, रवी शशी कळा लोकलिया, किंवा काय म्हणतात, तुझे निरळी कोटी चंद्र प्रकाश, कमल हासे वदन हासे हालकारे कृष्णा. तो भेटावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, तो मज भावा, वेळोवेळा भावा पांडुरंग. भेटावा वाटतं आपल्याला, भेटावा वाटतं, पण देव नाही भेटावा, व्याही भेटावा वाटतं. बाजाराला गेलो, व्याहीची भेट झाली पाहिजे. सहज आलो कुठं एखाद्या शहरामध्ये आलो तर त्यांना चला जाऊन येऊ त्यांच्याकडे, नाहीतर घरचे म्हणेल ते गल्लीतून गेले उभे उभे आमच्या घरून आमच्या बहिणीकडे जाऊन नाही आले, घरचे म्हणेल, हा म्हणेल, तो म्हणेल, हा भेटावा वाटला पाहिजे, तो भेटावा वाटला पाहिजे, हा भेटावा वाटला पाहिजे. काय भेटून करणार आहे? देव सोडून अन्य भेटलेली माणसं. काय सांगा ना मला, काय हरण करणार आहे आपल्या जीवनातलं, काय नष्ट करणार आहे, दुःख नष्ट करणार आहे? भेटलेला माणूस किती काही मोठा असला तरी, मुख्यमंत्री पंतप्रधान असला तरी, आपल्या जीवनात झालेलं दुःख आपल्यालाच भोगावं लागेल. का भोगावं लागणार आहे? त्याचं कारण कर्म आपल्याला आहे, आपण निर्माण केले आहे. त्यामुळे जसं आपलं कर्म आहे तसं आपल्यालाच भोगावं लागेल. जगी जीवनाचे सार घ्यावे जाणून सत्वर, जैसे ज्याचे कर्म तैसे भोगणे ते फळ संचित. प्रत्येकाला वाटत नाही, वाटलं पाहिजे देव भेटावा असं वाटलं पाहिजे. नाही बाई भेटला तरी चालेल, मुलगा नाही भेटला तरी चालेल, 40 वर्षाचं वय झालं बायको नाही भेटली तरी चालेल, अधिक राहिलं व्हायचं समजा तरी राहिलं राहू द्या. कारण ऐका, कारण मेल्यावर वर गेल्यानंतर वर नेणारा यम तुम्हाला असं नाही विचारणार, मूर्ख माणसा एवढं मोठं 3.5 हाताचं शरीर तुला दिलं आणि एवढे मरमर कष्ट, एवढं सुंदर नर शरीर तुला दिलं मूर्खा, आणि जळगावला एक सुद्धा बंगला नाही बांधला. विचार का एवढा मोठा तुला माणसासारखा माणूस बनवला, 10-5 एकर जमीन सुद्धा नाही घेतली, काय कामाचा तू? असा विचारलं काय? मग यम काय विचारेल? यमधर्म म्हणे तया दोषी असी, कारे केशवासी चुकले ती. हे विचारल यम, चुकले ती कथा पुराण श्रवण, होते तुम्हा कान डोळे मुख, कान डोळे मुख संतांची संगती न धरात चित्ती, सांगितले संती तुम्हा उगवली. बाळकडा पाहून घ्या हे विचारल मात्र. आणि म्हणून यम हे विचारेल, आणि तुकोबऱ्यासारखे संत म्हणतात तयाचे भजन
ऐकवे एक नारायण, नारायण देखवे नारायण ऐकवे, नारायण चाले हे शरीर. हे सर्व परमात्मा करतोय आपल्या बाबतीत. का? त्याची लेकरं आहोत ना आपण. लेकराकडून बापाने अपेक्षा करणं काही चुकीचं आहे का? आणि बापाच्या अपेक्षेप्रमाणे जर मुलगा वागत नसेल तर बापाला खरं सांगा, राग येईल की नाही? राग येईल की नाही? बापाला राग येईल. देव आपला बाप आहे आणि त्याच्या मनासारखं आपण नाही केलं तर सुरुवात आठवली तर सांगा, क्षिपा म्हणजे सर्व शुभाना असुरेषु यवनेषु असा श्लोक आहे. त्या श्लोकाचे गोड आहे. भगवान म्हणतात मला राग येतो आणि मग मी या भजन न करणाऱ्या जीवांना तानहं शतक्रूरान् संसारेषु नराधमान् क्षिपां म्हणजे सर्व शुभाना असुरेषु यवनेषु अहं तान द्विशत क्रूरान द्विशतान अहम अजस्र अशुभान योनिषु क्षिपामि. विठ्ठल मग देवाला राग येतो देवाचं भजन नाही केलं तर. आणि मग देवाचा राग मग तो देव नाही कळत, मग तो यमाला सांगतो उचल. मग ते देव ते म्हणले का आता त्यांचं तर फोन आला, म्हणले फक्त एक लहान मुलीचं लग्न राहिलं तेवढं. हा उचल म्हणतो उचल. देव म्हटलं देवा तो जेवढा आहे सांगितलं उचल. नाही त्या यमाशी करुणा बाहेर काढिता तुडी प्राण ओढाड सापडे जैसे धान्य थोर यातना धरी जातो नाही त्या यमाशी करुणा. त्याला करुणा नाही. का करुणा नाही? तुम्ही पाप करताना विचार केला का? मी पाप करताना विचार केला का? मग सुख करताना विचार केला. चाललोय रस्त्यानं माहित आहे हे करणं पाप आहे. काय होते त्याला? कोणी पाहिलं आणि कोण म्हणतं बरं थांब वेळ आल्यावर कळेल. भगवंताची अपेक्षा आहे असा सुंदर नर दिला त्यांनी माझं भजन करावं. आणि म्हणून त्या भगवंताच्या अपेक्षेला आपण खरं उतरावं म्हणून आपण प्रत्येकाने देवाचं भजन केलं पाहिजे. अर्थात देवाची भेट घेतली पाहिजे ही अपेक्षा आहे संतांची. आणि भगवंताचं दर्शन हेच नरजन्माची सार्थकता आहे प्रश्नच नाही. जन्माला आलेल्या प्रत्येक जीवानं देवाची भेट घ्यावी. देवाची भेट घ्यावी म्हणजे मंदिरातल्या देवाची नाही, जो हृदयस्थ आहे त्याला ओळखावं. भेट म्हणजे साधू संत काय करतात? हे घे पांडुरंग घे असं करतात का? ओळखीला हरी धन्य तो संसारी. देवाची भेट म्हणजे देवाची ओळख करून देतात. आणि ओळख करून देण्यासाठी मनुष्य शरीराची योजना आहे. साधू संतांचं सांगणं आहे तुम्ही जन्माला आले ना बाकीचं सर्व राहिलं तर हृदयाकडे, पण देवाचं दर्शन पहिले झालं पाहिजे. देव आपल्या जीवनात पहिले भेटला पाहिजे. एवढं तास दीड तासानंतर ऐकल्यानंतर बऱ्याचशा लोकांना वाटलं हो महाराज बरोबर आहे तुम्ही म्हणताना बरोबर आहे. कळलं आम्हाला. कारण डुकरं गाढव कुत्री भजन करत नाही, इच्छा असली तरी करत नाही, नसले तरी करत नाही, त्यांच्या ठिकाणी ते ज्ञान नाही. पण आम्ही माणसं आहोत. त्या ज्ञान नावाच्या गुणानं आम्हाला कळलं की माणूस म्हणून जन्माला आलो खरं, पण या जन्माचं सार्थक करायचं असेल तर देव भेटला पाहिजे. इथपर्यंत महाराज कळलं. बरोबर आहे, कळलं महाराज. मग आता आम्ही जन्माला आलो त्या नरजन्माची सार्थकता जर भगवत दर्शनात असेल तर ते भगवत दर्शन कशाने होईल सांगा ना महाराज. हरी प्राप्ती उपाय, हरी प्राप्ती उपाय, हरी प्राप्ती उपाय. Hare
मिळवले पाहिजे, अर्थात देवाची भेट घेतली पाहिजे. देवाच्या भेटीचा उपाय, देवाच्या दर्शनाचा उपाय श्री संत एकनाथ महाराज सांगतात की तुला जर अशा प्रकारचं देवाचं दर्शन घ्यावं असं मनापासून वाटत असेल तर तू एक कर. काय कर? संतांचे पाय धरावे, संतांचे ते पाय. देवाच्या प्राप्तीचं साधन संतांच्या चरणाची सेवा किंवा संत पायाची सेवा. मग एक म्हणलं महाराज तुम्ही हे सांगायच्या अगोदर मी सुद्धा काही ग्रंथ वगैरे वाचले, कीर्तन ऐकले, काही कथा श्रवण केल्या. त्यामध्ये तर भगवान परमात्म्याच्या प्राप्तीचे साधन अनेक प्रकारचे सांगितले आहेत. योग, याग, जप, तप, अनुष्ठान, कर्म मार्ग आहे, ज्ञान मार्ग आहे, उपासना मार्ग आहे, अन्य कितीतरी मार्ग आहे देवाच्या प्राप्तीचे. आणि तुम्हाला एवढं सगळं माहित असताना तुम्ही संतांचे पाय हे साधन काय सांगतात? मग ते साधन खोटी आहेत का? नाथ महाराज म्हणले बिलकुल नाही, ती साधन खोटी नाही. योगाने देवाची प्राप्ती होत नाही का? होते. ज्ञानाने देवाची प्राप्ती होत नाही का? होते. जप, अनुष्ठान, सर्व प्रकारचे तपाने देवाची प्राप्ती होत नाही का? होते. ते खोटे नाही. पण बाबा एक लक्षात घे, मग तुमचा आग्रह संत पाय धरण्याचा आग्रह का? तर नाथ महाराज म्हणतात बाबा तुझं म्हणणं बरोबर आहे, ते अन्य साधना सुद्धा चुकीची नाही, पण चुकीच्या पद्धतीने केली तर मात्र तुम्हाला उद्धाराच्या ऐवजी साधने घाली ती. काळाचे मुखी गर्भवास शेकी न चुकती. योग्य केली तर देवाची प्राप्ती करून देतील, पण थोडं तरी चुकलं, मंत्र चढे थोडा धडची होय वेळा. तू जर म्हणत असशील आम्ही योग साधना करतो, आमची नकार नाही, आमचा नकार नाही, पण एक लक्षात ठेव, आता तुझं वय किती आहे? म्हणजे 85 वर्षाचं वय. आणि तो मग तुम्हाला आता यम, नियम, प्राणायाम, प्रत्याहार, धारणा, ध्यान, समाधी, आसन, समाधी लावणार. एका कीर्तनात 2 तासाच्या कीर्तनात 15-20 आसनं होऊन जातात आपले. आणि त्याच्यातलं एक आसन सिद्ध करायला 12 वर्ष लागतात. करा हिशोब करू. राग आलाय का माणसाचा? श्रीमद आद्य गुरु शंकराचार्यांना 85 वर्षाचं वय, काशीमध्ये गंगेच्या घाटावर बसलेला आहे. काशी क्षेत्रामध्ये गंगेच्या घाटावर बसलेला आहे आणि एक सूत्र भोगतोय. कोणतं? डुकरईं करणे, डुकरईं करणे, डुकरईं करणे, डुकरईं करणे. तुम्हाला डुकर हे सूत्र आहे, डुकर नाव नाही. या ठिकाणी अष्टाध्यायी मधलं एक सूत्र आहे. हजारो सूत्र आहे, त्यापैकी अष्टाध्यायी ग्रंथामध्ये, ज्याला संस्कृतचा मूळ ग्रंथ म्हणतात, त्याच्यामध्ये अनेक सूत्र आहेत, त्यातलं एक सूत्र आहे. मग त्याचं चाललं डोकरईं करणे, डोकरईं करणे. तेवढे शंकराचार्य ठिकाणी आले. म्हटले काय रे, काय भोगतोय? तो म्हटला महाराज मला संस्कृत पंडित व्हायचंय, संस्कृतचा विद्वान पंडित व्हायचंय. म्हणले सर्व जगावर संस्कृत भाषा शिकून मला राज्य करायचंय. म्हणले वा 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 वा, इच्छा काही चुकीची नाही, तुझी संकल्पना किंवा संकल्प चुकीचा नाही. हा म्हटलं त्याच्यासाठीच मी संस्कृतचा अभ्यास करतो. म्हटले हो हो बरोबर आहे, पण बाबा आता सध्या तुझं वय किती चालू आहे? रनिंग काय चालू आहे तुझं? म्हटले फक्त 85. राग आला शंकराचार्यांना. म्हणजे मूर्ख माणसा, हे मूढ माणसा, वेड्या, अरे जेव्हा सूत्र घोकायला पाहिजे होतं तेव्हा कुत्र हातात घेऊन फिरत होता सकाळी फिरायला, पोट वाढलं म्हणून. जेव्हा सूत्र घोकायला पाहिजे होतं 25, 18, 20च्या 25च्या दरम्यान सूत्र घोकायला पाहिजे होतं, तेव्हा हातात सूत्र घेऊन फिरत होता सकाळी डॉक्टरने सांगितल्यामुळे. आता 85 वर्षाचं राहिलं, आता तुला संस्कृत जमेल का? आणि संस्कृतचं डोकरईं करणे नावाचं सूत्र तुझं रक्षण करेल का? नाही करणार बाळा, बाबा असं करू नको. काय पुनरपि जननम पुनरपि मरणम पुनरपि जननी जठरे शयनम ये संसारे खलु दुस्तारे कृपया पारे पाहि मुरारी. भज गोविंदम भज गोविंदम. अरे मरायला टेकला तू आता. संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षती डुकरईं करणे. आता मरायला अंतकाळ आला रे बाबा तुझा. आणि तुझं आता सूत्र घोकून मी जर पंडित संस्कृत व्हावा असं म्हणत असेल तर खोट आहे. आता मरायचंय तुला. आता हे सूत्र तुझं या भवसागरातून तुला तारून येणार नाही. मग काय तारून येईल? भज गोविंदम भज गोविंदम भज गोविंदम मूढमते
संप्राप्ते सन्निहिते काले, मृत्यूच्या जवळ आले तू. नहीं नहीं रक्षति डुक्रंकरणी भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज. मूढमध्ये मूर्ख माणसाने ते सोडून ते सूत्र. आता एक काम कर, भज गोविंदम, भगवंताचं भजन कर. मग भगवंताचं भजन कर हे जर सार आहे भगवंता मानवी जीवनाचं, तर आपण सुद्धा तेच केलं पाहिजे. तेच सांगतात साधू संत, धरावे संतांचे ते पाय. मग योग साधना 85व्या वर्षात होऊ शकत नाही, चुकीची आहे असं नाही, पण योग साधने करता वयाचा विचार लागतो, काळाचा विचार लागतो, आसनाचा विचार लागतो, कालाचा विचार लागतो, मुहूर्ताची वेळ लागते, ठिकाण पाहिजे, सर्व पाहिजे. सावयात आपण शुचिउद्देशे प्रतिष्ठाप्ते स्थिरमासन महात्मा, हे सर्व पाहिजे. खोटं आहे असं नाही, पण अधिकार आहे का तुझा? नाही. जप करायला लागलो तर संसार जगातले लोक त्रास देतात. तप करायला लागलो तर करिता तपे काम क्रोध खवळती, तिथे आपल्याला शाश्वती नाही. म्हणजे अन्य साधनं जे आहेत ते चुकीची नाही, पण त्या प्रत्येक साधनामध्ये आपला अधिकार लागतो आणि तो अधिकार सर्व लोकांचा नाही. म्हणून तुकोबारे सांगतात की अन्य साधनामध्ये तुम्ही जाऊ नका, एकच साधन करा. नाथ महाराज सांगतात की तुम्ही एकच काम करा, संतांचे पाय धरा. संत चरणी ठेविता भाव आपे आप भेटे देव. संता काय धरावे संतांचे ते पाय, संतांना शरण घ्या. का संत हे मायबाप आहेत नाही, तुम्ही संत मायबाप कृपावंत. 1 वर्षाचा मुलगा आहे, एकच वय वर्ष 1 वर्षाचा मुलगा आहे. त्याच मातेला आणखी एक दुसरा मोठा मुलगा आहे, त्याचं वय 5 वर्ष 7 वर्ष आहे. एक 7 वर्षाचा मुलगा आहे, एक 1 वर्षाचा मुलगा आहे. आईला इच्छा झाली की या दोघांना सुद्धा जीव घालावा, या दोघांना सुद्धा जीव घालायचा आहे. मग जो 7 वर्षाचा आहे, जो 7 वर्षाचा आहे त्याला अख्खाच्या अख्खा छोटसा ते काय म्हणतात आपली गरम गरम कडक कडक अगदी गुळाची जिलेबी आमच्या कोथळीची आहे का नाही, कोथळीची गुळाची जिलेबी, छोटासा वेळा मस्त अख्खाच्या अख्खा खाऊ शकेल की नाही तो 7 वर्षाचा मुलगा. पण 1 वर्षाच्या मुलाला जर तोच एक जिलेबीचा वेळा खाऊ घालायचा असेल तर अख्खाच्या अख्खा जाईल का? मग काय करावं लागेल? तीच माता मोठ्याला 1 वेळा पूर्णपणे एकाच वेळी भरवते. या बालाजी महाराज या बसा. आणि तीच माता तोच जिलेबीचा 1 वेळा लहान 1 वर्षाच्या मुलाला जेव्हा तेच खाऊ घालते. पण बाळक जई जेव विजे तई एक घास विसाठाई की जे, तोच 1 घास 20 त्याचे भाग करून ती माता त्या मुलाला भरवते. हे आहेत संत, म्हणून धरावे संतांचे ते पाय. ज्याचा जसा अधिकार तैसा दावेला मार्ग, अधिकार तैसा करू उपदेश. आणि म्हणून सर्वांना भगवत प्राप्तीच्या दृष्टीने जवळचे कोण असतील तर संत आहे, कारण संत हे मायबाप आहे. आणि माय जशी आपल्या मुलाला उपाशी ठेवत नाही, तो जसा असेल तशा पद्धतीने त्याचं सर्व सांभाळून माय आपल्या मुलाला उपाशी ठेवत नाही. तसं अन्य साधनं हे त्या साधनाकडे आपल्याला चालत जावं लागतं, त्या साधनाकडे आपल्याला चालत जावं लागतं. पण संत सेवा हे साधनच आहे, तर संत आपल्याकडे चालत येतात. संत रूपी साधन आपले गंगा आलिया मावरी संत पावले साजरी. म्हणून धरावे संतांचे ते पाय. संत महत्वाचे मायबाप. संतांना मनवणे संतांचे अखंड बजावे, त्यांचे चरणी व्हावे लीन सदा. म्हणून हरी प्राप्तीशी उपाय धरावे संतांचे ते पाय. नाम ही साधना सुद्धा नामस्मरण भगवान परमात्म्याची प्राप्ती करून देते. पण ते नामस्मरण सुद्धा संतांनी सांगितलं प्रमाणे केलं तर. कारण संताशिवाय अनेकांना देवाची भेट झाल्याचे उदाहरण आहे की नाही? दुर्योधनाला देव दिसत होता की नाही? दिसत होता की नाही रोज? मग त्याला फायदा झाला का? नाही, त्याला फायदा झाला नाही. कारण विदुरासारखे संत होते, नारदासारखे संत होते, त्या संतांना तो संत हे मानतच नव्हता. त्यामुळे
संत ही एक महत्वाचा दुवा असा आहे भगवंतापर्यंत नेणारा. म्हणून धरावे संतांचे ते पाय, तेने साधते साधने. अन्य साधन मी सांगितली आहे, अन्य साधनात अधिकार लागतो. संतांना माहिती आहे 2025 मध्ये लोकांना योग जमणार नाही, वेळ नसणार आहे, तप करता येणार नाही. तप करण्याकरता जंगलात जावं तर जंगल शिल्लक ठेवले नाही लोकांनी. घरातच गावातच सिमेंटचे जंगल निर्माण केलेले आहेत. त्याच्यामुळे तप यांना जमणार नाही, योग जमणार नाही. यांना एकच जमेल ज्ञानोबा तुकाराम करत करत पंढरपूरची वारी करायचं, डोंगरावर पारायणाला जायचं, हे जमेल. म्हणून संतांना माहिती होतं. अन्य साधनाच्या नादी तुम्ही लागू नका, तुम्ही एकच साधना करा. धरावे संतांचे ते पाय. काय होईल? एवढं भगवत प्राप्तीचं संत सेवा रूपी साधन केलं की तेने साधती साधने, तुटती भवाची बंधने. संत शब्दाला एक पर्यायी शब्द दुसरा आहे, गुरु शब्द आहे. आणि भवाचं बंधन तोडणारे फक्त गुरु आहेत. ज्ञानदेव म्हणे गुरुचा मी दास, नेणे साधनास आण काही. गुरु ही एक असं तत्व आहे, ते भवाच्या पलीकडे नेणार आहे. म्हणून तुटती भवाचे बंधने. महाराज जवळचं सांगता का तुम्ही? हे विदर्भात म्हण आहे, बगलीतलं काढणारी बाजारात म्हणतात. तुमच्या जवळचं सांगताय का? नाथ महाराज म्हणतात नाही रे बाबा, मी जवळचं सांगत नाही, मी सुप्रीम कोर्टाचा निर्णय तुम्हाला सांगतो. पाहुण्या ग्रंथ करावे कीर्तन. मी ग्रंथातला सांगतो, आपला सर्वांचा मूळ ग्रंथ जो काय असेल तर तो वेद. त्या वेदामध्ये सुद्धा सांगितलं की तस्मात् गुरुं प्रपद्येत, है की नाही? म्हणजे वेद सुद्धा सांगतो संता विना प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. म्हणून साधू संतांचे प्रमाण आहेत की नाही? वेद मार्गे मुने गेले, त्याचे मार्गे चालिलो, वाचा बोलू वेद नीती, करू संते केले ते. म्हणून संता वेळ प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. तेणे साधती साधने, तुटती भवाची बंधने. आणि म्हणून अशा प्रकारचे संत जगाला जीवाला हितकारक आहे. संत परम हितकारी जगत में, संत परम हितकारी. ते गोड कबीर महाराजांचं प्रमाण आठवत. विठ्ठल विठ्ठल खूप मस्त गायले. तर संताविण प्राप्ती नाही, ऐसे वेद देती ग्वाही. आणि म्हणून असे जे संत आहेत, उपकारक असणारे संत, जीवाला भवशुद्धीच्या पलीकडे नेणारे संत, आपले सर्व प्रकारचे मनोरथ पूर्ण करतात. अभंगात शेवटचं एक
एका जनार्दनी संत पूर्ण करीते पोळ्या करते आपल्या पूर्ण करीते मनोरथ. संत हे जीवाचं मनोरथ पूर्ण करतात. आता प्रश्न असा आहे, भगवंताच्या प्राप्तीचं साधन, सुलभ साधन, सोपं साधन, सर्वांना पटेल पचेल रुचेल असं साधन संत सेवा हे सांगितलंय. संतांची शरणागती हे भगवंताच्या प्राप्तीचं साधन सांगितलेलं आहे, बरोबर आहे. मग आता संतांच्या सेवेनं भगवंताची प्राप्ती झाल्यानंतर सुद्धा कृतकृत्य झालो, इच्छा केली ते. आता भगवान भेटलेत ना, तर धाम परमम मम, भगवंताचं दर्शन झालंय ना, भगवत स्वरूपता प्राप्त झाल्यानंतर मनोरथ कसं काय शिल्लक राहील? इच्छा शिल्लक राहील. आणि जर इच्छा शिल्लक राहील तर देवाचं दर्शन झालं असं कसं होईल? पण तरी होऊ शकत. उदाहरणार्थ आपल्याकडे ध्रुवजींचं उदाहरण आपल्याकडे. भगवंताचं दर्शन झालं तरी पण मांडीवर बसण्याची इच्छा आहे. मग ती सुद्धा इच्छा भगवान परमात्म्याने पूर्ण केली की नाही? म्हणजे जरी भगवान परमात्म्याने पूर्ण केली इच्छा तरी त्याचा मूळ विषय असा आहे की भगवत दर्शन झालं तरी इच्छा शिल्लक राहू शकते. आणि अशी इच्छा, असे मनोरथ संत पूर्ण करतात. बिभीषणाला लंका राज्य दिलं, उपमंडूला शिराचा सागर दिला, ध्रुवजींना आढळ पद दिलं. तर अशी कोणत्याही प्रकारची, कोणत्याही म्हणजे पारमार्थिक क्षेत्रातली इच्छा भगवान परमात्मा पूर्ण करतात. तुकोबाराय म्हणतात, आम्ही मुक्त झालो, बरोबर झालो, पण आमचं एक मनोरथ आणखी शिल्लक आहे देवा, तेवढं पूर्ण करा. काय शिल्लक आहे? घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा. तुझ्या चरण सेवेविषयीचं मनोरथ आमचं पूर्ण आहे, ते तेवढं पूर्ण करा. म्हणजे साधू संत सांगतात की एकनाथ महाराज म्हणतात, असं पारमार्थिक मनोरथ, भजनाचं मनोरथ, दान धर्माचं मनोरथ भगवत स्वरूपता प्राप्त झाल्यानंतरही शिल्लक राहिलं तर ते संत त्या जीवाचं मनोरथ पूर्ण करतात. एका जनार्दनी संत पूर्ण करते मनोरथ, तेणे साधते साधने, तुटती भवाची बंधने. संपली माझी सेवा. गोडसं वातावरण, खूप मोठमोठी मंडळी या ठिकाणी बसलेले माता भगिनी आहेत, अत्यंत सज्जन सात्विक वृत्तीच्या. या इथं आल्यानंतरच पारायण करतात असं नाही, तर घरी सुद्धा यांचे पारायण चालू असतात. ज्ञानेश्वरीचं पारायण, गीतेचं पारायण, गोपी गीत,
आमच्या यावल फैजपुरांचा पूर्व खानदेशातला भाग जो आहे, आमच्या सर्व माता माऊल्या एखाद्या कीर्तन करायला पाठ नसेल असं त्यांचं पाठांतर आहे. भजन गोड म्हणतात, गोपी गीताचं पारायण करतात, गीता संपूर्ण पाठ आहे. आत्ताच बघा 9वीला उत्सव झाला आमच्या शिवशंकर महाराजांनी उत्सव केला. महाराज काय सांगावं, काय दिव्य उत्सव झाला. आतापर्यंत महाराष्ट्रात असा उत्सव झाला नसेल. 18 ते 18 कुंड, 700 श्लोक, 700 जण पारायणाला, 3 रथ, संपूर्ण गावात मिरवणूक, गीता जयंती अत्यंत भव्य दिव्य प्रमाणात आणि अनिर्वचनीय अशा प्रकारची, म्हणजे त्याला शब्दानं सांगता येत नाही असं गोड असं गीता जयंतीचं पर्व साजरं केलं आमच्या लांडे महाराजांनी या सर्व माता माऊल्यांना घेऊन. तेव्हा त्या सर्व माता माऊली इथे आल्या, त्यांना नमस्कार करतो. उपस्थित सर्व पुढे बसलेले सर्व ज्येष्ठ श्रेष्ठ त्यांना नमस्कार करतो. विनेकरी महाराज, टाळकरी महाराज या मातांना नमस्कार करतो. गोड अशी शेट्टीम लावली आपली वणी वरवळ्याची आमची. काय वाल्मिकवाच्या खरं तोंडात एक साकार आहे, जादू आहे. ते बोलायला लागले त्यांना कोणाला नाही पण आवडत नाही. अर्थात नाही म्हणलं असं बोलतच नाहीत ते बोलायला लागले का पुढच्या माणसाला हो हो बिलकुल महाराज तुम्ही म्हणसाल असं ते बोलतात. त्यामुळे आम्ही काय कौतुक करावं, एवढ्या मोठ्या लोकांना दाता तोची एक जाणा, पारायणा स्मरवी, नारायणा स्मरवी, कीर्तना स्मरवी, चिंतना स्मरवी. म्हणून आमचे वाल्मिक महाराज खरे दाते आहेत, सर्वांकडून भगवंताचं नामस्मरण करून घेतात. अहो ज्या अभंगाचं पारायण आपण करतो ते अभंग माझ्या तुकोबरायला इथंच स्फुरले ना, हेच ते ठिकाण आहे ना. याच ठिकाणी वाटलं असेल ना त्या पक्ष्यांचा चिवचिवाट, एकांत, ते झाडाचे हिरवेपणा, प्रफुल्लित असणारे फुलं, आणि ते पाहून मग सहज सुटलं असेल, वृक्षवल्ली आम्हा सोय रे वनचरे, वृक्षवल्ली आम्हा सोय रे. यासाठी वनांतरा जातो सांडून या डोंगरा, असं म्हणूया आपण. या डोंगराला आल्यानंतर तुकोबाला जर भजन करावं असं वाटत असेल तर या भूमीचं महत्व आहे. आमचे कैलास महाराज त्यांनी आत्ताच ते गुफा दाखवली, तिकडे एकटेच राहतात, कशी तरी बनवली आपली, तप करतात, तिथं गाथ्याचं अनुष्ठान करतात, नामचिंतन करतात, कधी कधी कुठेतरी बोलावलं कार्यक्रमाला जातात. पण मूळ वास डोंगरवास आमचे कैलास महाराज राहतात. हे डोंगर नाही तर ही प्रासादिक भूमी आहे. तिथं कुठेही येऊन फक्त डोकं लावा. आता तर मंदिर प्रश्नच नाही हो. काय त्या दगडांचं भाग्य असेल वाल्मिक महाराज, हे दगड ज्या खाणीतून आणले त्या खाणीत अनेक दगड आणखी असतील, पण काही दगडांच्या पायऱ्या झाल्या असतील, काही दगडांचा अन्य मूर्त्या झाल्या असतील. आता मला पूर्ण आठवत नाही. आमचे पण तुकाराम मामा गोड म्हणतात, काही मधुर बोले गोड कुणी ते देवाच्या पूजेत जातात ते म्हणतात, लय मस्त म्हणतात. ते फुलाचं सुद्धा भाग्य आहे, प्रारब्ध आहे म्हणतात की नाही मामा तुकाराम मामा मस्त म्हणतात. पण एखाद्याचे भाग्य थोर म्हणून एक देवाशी शृंगार हार म्हणून काही फुलं देवाच्या गळ्यामध्ये शोभून दिसतात. तसेच काही दगड याच खाणीत हे दगड इथं आले, काय त्या दगडांचं भाग्य असेल की तुकोबारांचं चरणस्पर्शी त्यांना होणार आहे. म्हणून इथं आल्यानंतर नाही पाहिजे तुकोबाराचं दर्शन झालं, काही नाही या खांबाला डोकं लावा, खांबाला डोकं लावा, तिथं खाली वाका, जमिनीला डोकं लावा, इथल्या झाडाला डोकं लावा, इथल्या कशालाही डोकं लावा, फक्त इथलं सोडून बाकी कुठं डोकं लावू नका. माणसं कुठे डोकं लावतात, रेडा कसा काय चालू, भिंत बोलवले कशावर, डोकं नको लावू. तो खराच असेल, खराच त्या भगवंताचा अंश असतील तर मूर्ख माणसात डोकं लावायचं असेल तर माझ्या समाधीला ज्ञान बोलायचं, समाधीला डोकं लावा. कुठं डोकं लावायचं कामच पडणार नाही. एकदा का समाधीला डोकं लावलं ना श्रद्धेनं, ज्ञान होय मुढा अतिमूर्ख त्या दगडा. शिळेचं मंदिर आहे, मंदिराला शिळा असतात, दगड असतात, तिथं त्या दगडासाठी मंदिर आहे. मंदिराला खांब असतात, निवासाला खांबासाठी मंदिर आहे. इथे शिळेचं मंदिर आहे माझ्या तुकोबाराचं. स्पर्श झाल्याबरोबर अरे शिळा दगड जर तरतात तर श्रद्धेनं निष्ठेनं तुकोबाराला शरण जाऊन इथल्या कोणत्याही दगडाला डोकं लावलं तर का उद्धार होणार नाही. भूमी कोणती आहे, माझ्या तुकोबाराची भूमी आहे. कसं भजन केलं असेल तुकोबाराने, आनंद चित्र डोळ्यापुढे. आपलं तेवढं पुण्य नाही, आपला तेवढा पुरुषार्थ नाही, तप नाही, आपण नाही त्या भावना अंतर्भूत करू शकत.
पण प्रयत्न करून पहा बरं. तुकोबराय सकाळी निघत असतील, निघाल्यावर त्यांच्या डोक्यात एकच विषय असेल, याच्याकडे ते 50 रुपये राहिले, त्याच्याकडे 500 रुपये झाले, हा कधी देणार आहे, तो खूपच मोठा आहे, असं राहतं डोक्यात. एकच भजन तुकोबराय निघाले. तुकोबराय डोंगरावर यावं, माऊली आईसाहेब जिजाबाईंनी भाकरी घेऊन येणं प्रसंग सर्वांनी ऐकलेला आहे, पण काटा काढावा देवाने. हाच तो डोंगर आहे ना, तिथं भगवान परमात्मा प्रत्यक्ष प्रगटला, अवताराला. माझे तुकोबराय इथं, माझ्या माऊली आईसाहेब जिजाबाई इथंच नाव मेल्या त्या काळ्याला असा शिव्या देणाऱ्या, हासत से शिव्या देता त्या गवळणी तसा खोदा कदा असणारा, माझ्या आईसाहेब जिजाबाईच्या शिव्यांना हसणारा परमात्मा इथंच अवतरला असेल ना. असा हा अत्यंत पवित्र अशा प्रकारचा परिसर आहे, डोंगर आहे. इथं कुठेही डोकं ठेवा, आपला उद्धार झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून भाग्यवान आहोत आपण. आणि त्याही पेक्षा आपल्या भाग्याचे धनी वाल्मिक महाराज आहे, त्यांनी इथं निमित्त ठरवलं. आता पूज्य मोठ्या बाबांचं पुण्यस्मरण डोंगरावरच केलं म्हणजे पुण्य होतं, इतर ठिकाणी होत नाही असं नाही. संपूर्ण महाराष्ट्रभर आपण साजरा करतो. अरे आपलं दैवत आहे मोठे बाबा, नतोशी बाबा, लक्ष्मण बाबा, ते दैवत आहे. आपले माझे वारकरी संस्थेचे सर्व गुरुजन दैवत आहे, यांची रोज पूजा केली पाहिजे. व्यक्तिशः आपण घरी बसून पूजा करू शकतो, त्यांनी ठरवलं डोंगरावर करायचं. प्रत्यक्ष तुकोबराय भगवान परमात्म्याचं अधिष्ठान आणि माझ्या मोठे बाबाच्या रूपाने तुकोबरायच्या ठिकाणी आहेत ना. आपण मोठे बाबाच्या चरणावर डोकं ठेवलं की तुकोबरायच्या चरणावर डोकं ठेवलं असं म्हणायचं. म्हणून आपण भाग्यवान आहोत. असं भाग्य आपल्याला वेळोवेळी लाभावं अशी प्रार्थना सद्गुरु स्वानंद सुखनिवासी सद्गुरु जोग महाराजांच्या चरणी करतो. पूज्य प्रातस्मरणे गुरुवरे मोठे बाबांच्या चरणी करतो. गुरुवरे नतोशीन बाबा, गुरुवरे लक्ष्मण बाबा या थोर संत महात्म्यांच्या पुण्यस्मरणानिमित्त आणि मोठे बाबांच्या पुण्यतिथीनिमित्त घडून येत असलेला हा उत्सव, या उत्सवात आपली सर्वांची उपस्थिती, म्हणजे सर्व जीवलग संत मंडळीची उपस्थिती, सकाळच्या पाया माझे दंडवत. आपल्या सर्वांच्या उपस्थितीत, आपल्या सर्वांच्या या पवित्र अशा या उपस्थितीमध्ये घडून येत असलेला संपन्न रित्या संपन्न, अगदी संपन्न का संख्या कमी असू द्या हो, इथलं वातावरण किती गोड आहे. कोणते कीर्तनकार इथे येऊन जर कीर्तनकार म्हणत असेल वाल्मिक कोण सप्तकाला काय लोक नव्हते राव, येऊ नका पुढच्या वर्षी. इथं तुकोबरायसाठी या ना, आणि तुकोबरायसोबत बोला ना. बसलेले सर्व तुकोबराय आहेत ना, तुकोबरायसोबत बोलू ना आपण. एरवी सुद्धा इकडे तिकडे जाणं, तिथे तुकोबराय आलेले आहेत, तिथे प्रत्यक्ष आलेले आहेत. आणि रात्रंदिवस जर तुकोबराय भजन करत असतील तर बोलू ना तुकोबरायसोबत सोबत. थोडीशी गाणं मांडू तुकोबराय सोबत. कारण आपण काय क्रियामतीहीन एकमेवा तुझे दिन देवा करावा सांभाळ असं देवाला म्हणण्याच्या म्हणजे तुकोबरायला म्हणतो. तुम्ही संत मायबाप कृपावंत, या संताला जर हाती धरलं तर धरी तिच्या हाती संत कृपावंत. पाळी पंढरीनाथ लळा त्यांचा तो पंढरीनाथ परमात्मा आपला गळा पाळल्याशिवाय राहणार नाही. पुनश्च एक वेळ सर्वांचं दर्शन घेतो. जे चुकलं असेल ते माझ्या वाणीची बुद्धीचे दोष आहे, जे योग्य असेल ते पाठीमागे जे आपण प्रतिमा पाहतात त्या सर्व संत महात्म्यांचं आहे, जे योग्य आहे ते निश्चित ग्रहण करा. चुकीचं माझं मला परत करा. ज्ञानेश्वर